नमस्कार मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत CTETचा संपूर्ण अभ्यासक्रम. तर 1 ते 5 साठी आणि 6 ते 8 साठी पात्र असलेल्या शिक्षकांसाठी कोणते विषय आहेत, त्या विषयामध्ये सब टॉपिक काय आहेत, या सगळ्या गोष्टी आज आपण बघणार आहोत. व्हिडिओ थोडं मोठं झालं तरी चालेल असं मला वाटते. तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघसाल, कारण यामध्ये आपली संपूर्ण कन्सेप्ट, संपूर्ण बारीक बारीक गोष्टी आपल्या सॉल्व्ह होणार आहेत. तर शेवटपर्यंत नक्की जोडून राहा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो. तर आपण काय सिलेबस असणार आहे तो आपण आज संपूर्ण व्यवस्थितपणे बघणार आहोत. तर आपल्या चॅनलसोबत की जोडून राहावे. तर सर्वप्रथम आपण बघूया पेपर 1, CTETचा पेपर 1, त्याचा संपूर्ण अभ्यासक्रम काय राहणार आहे. क्लास 1 ते 5 साठी हा पेपर राहणार आहे. म्हणजे जे शिक्षक 1 ते 5 साठी पात्र आहेत त्यांच्यासाठी हा पेपर राहणार आहे, पहिला पेपर. तर यामध्ये काय सिलेबस आहे, अभ्यासक्रम काय, आपण संपूर्ण एक एक टॉपिक बघूयात. सर्वप्रथम बघूया मित्रांनो, चाइल्ड डेव्हलपमेंट पेडॉगॉजी म्हणजे बालविकास व शिक्षाशास्त्र म्हणजे बालमानसशास्त्र. यामध्ये मित्रांनो सगळ्या गोष्टी खाली दिलेल्या आहेत आपल्याला. तर आपण सविस्तरपणे एक एक बाबी बघूयात. जसं की याच्यामध्येच काही सब टॉपिक आहेत. जसं की ए म्हणजे बालविकास. बालविकास म्हणजे 6 ते 11 वर्षासाठी विद्यार्थ्यांना काय गोष्टी आवश्यक असतात, म्हणजे काय त्यामध्ये काय बदल होतो, काय सगळ्या गोष्टी आपण यामध्ये बघणार आहोत. तर यामध्ये वृद्धी व विकास असणार आहे. विकास के प्रमुख आयाम. हा पेपर हिंदीमध्ये असणार आहे मित्रांनो. CDP आपल्याला हिंदीमध्ये विचारणार आहे 30 मार्कासाठी. व्यक्तिगत भिन्नता आहे. त्यानंतर सीखने पर, वंशानुक्रम व पर्यावरण का प्रभाव म्हणजे काय प्रभाव असू शकतो, या गोष्टी यामध्ये असू शकते. त्यानंतर सेकंड पार्ट बघितलं यामध्ये CDPमध्ये, तर अधिगम येणार आहे. अधिगम म्हणजे लर्निंग म्हणजे शिकणे. त्यामध्ये शिकणे की प्रक्रिया काय असणार आहे. त्यानंतर शिकणे के सिद्धांत, पियाजे, वायगोस्की, कोलबर्ग हे सगळे सायंटिस्ट यांच्याबद्दल येणार आहे. त्यानंतर प्रेरणा, मोटिवेशन, शिक्षक व अधिगम पर प्रभाव, या सगळ्या गोष्टी आपल्याला CDPमध्ये विचारणार आहे. त्यानंतर इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हणजे समावेशी शिक्षा, विशेष आवश्यकता वाले बच्चे, प्रतिभावान व मंदबुद्धी बच्चे, कक्षा में विविधता का प्रबंध, या सगळ्या गोष्टी आपल्याला CDPमध्ये विचारणार आहे. CDPमध्ये अजून आपल्याला विचारण्यासारखं आहे अध्यापन व मूल्यांकन, मूल्यांकन की संकल्पना, फॉर्मेटिव्ह व समेटिव्ह मूल्यांकन, त्रुटी विश्लेषण, या सर्व बाबी आपल्याला मित्रांनो CDPमध्ये विचारल्या जाऊ शकतात आणि विचारणारच. आणि CDPचा पेपर आपल्याला 30 गुणाचा हिंदीमध्ये विचारणार आहे. तर पेपर आपला बायलँग्वेज असणार आहे, हिंदी आणि इंग्लिशमध्ये. या गोष्टीकडे लक्ष ठेवा मित्रांनो. आता आपण थोडं समोर जाऊया. तत्पूर्वी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना पण याची मदत मिळेल. ही एक तर पात्रता एक्झाम आहे, कोणी आपली कॉम्पिटिशन वाढवणार नाही आहे, तर त्यासाठी आपण त्यांना तेवढी तरी मदत करूया. त्यानंतर आपला दुसरा विषय असणार आहे मित्रांनो भाषा. ऑब्वियस आहे, आपण मराठी भाषा सिलेक्ट करणार आहोत. तर मराठी भाषा आपण सिलेक्ट करत आहोत, आपला पेपर मराठीमध्ये राहणार आहे. हे मराठीचे 30 गुण आपल्याला मराठीमध्ये मिळणार आहे मित्रांनो. तर यामध्ये काही सब टॉपिक्स आहेत, जसे भाषेचे स्वरूप व संरचना. त्यामध्ये विचारले जाऊ शकतात ध्वनी, वर्ण, शब्दरचना, वाक्यरचना, वाक्यप्रकार, त्यानंतर शब्दयोग आणि विरामचिन्हे, या गोष्टी भाषेचे स्वरूप व संरचनामध्ये विचारू शकतात. त्यानंतर भाषिक कौशल्य, त्यामध्ये श्रवण, वाचन, लेखन, संभाषण, गद्य व काव्य वाचन, समर, अपठित उतारा, या सगळ्या गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. त्यानंतर भाषा शिक्षण पद्धती, त्यामध्ये संप्रेषण पद्धत, कौशल्याधारित अध्यापन, भाषा शिक्षण साहित्य, या बाबी विचारल्या जाऊ शकतात. त्यानंतर मूल्यांकनमध्ये भाषा मूल्यांकन तंत्र, चुका ओळखून सुधारणा, या सगळ्या गोष्टी आपल्याला मराठी भाषेमध्ये विचारल्या जाऊ शकतात मित्रांनो. त्यानंतर आपण जाऊया तिसऱ्या टॉपिककडे, आणि ती असणार आहे आपली दुसरी लँग्वेज. ती आपल्याला घ्यायची आहे हिंदी मित्रांनो. त्यानंतर हिंदी आपल्याला हिंदीमध्ये विचारणार आहेत. फक्त मराठी आपल्याला 30 मार्कासाठी मराठीमध्ये विचारणार आहे. नंतर बाकीचा सर्व पेपर 120 गुणांचा पेपर आपल्याला हिंदी किंवा इंग्लिश या लँग्वेजमध्ये असणार आहे. त्यानंतर भाषा हिंदीमध्ये विचारणार आहे आपल्याला. भाषा संरचना, त्यामध्ये संधी, समास, वाक्य, भेद, मुहावरे, लोकोक्तिया, शब्दभंडार, व्याकरण, या गोष्टी आपल्याला हिंदीमध्ये विचारणार आहेत. त्यानंतर कौशल्यमध्ये गद्यांश, काव्यांश आधारित प्रश्न असणार आहेत. भाषा की समज क्षमता, त्यानंतर व्याकरणिक शुद्धता, त्यानंतर शिक्षण पद्धतीमध्ये विचारणार आहेत मित्रांनो. भाषा शिक्षण व सामग्रिया, त्रुटी सुधार, मूल्यांकन, ह्या सर्व गोष्टी आपल्याला हिंदीमध्ये विचारणार आहेत मित्रांनो. त्यानंतर आपण जाऊया आपल्या चौथ्या विषयाकडे 1 ते 5च्या. त्यामध्ये आहे गणित मित्रांनो. गणित आपल्याला विचारणार आहे हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये पण. तर यामध्ये विचारणारे टॉपिक आहेत मूलभूत गणितीय संकल्पना, त्यामध्ये संख्या, स्थानिक मूल्य, जोड, घटाव, गुणा, भाग, त्यानंतर भिन्न, दशमलव, त्यानंतर आकृती व मापन, त्रिकोण, चतुर्भुज, वर्तुळ, लंबाई, भार, समय, क्षेत्रफळ, घनफळ, त्यानंतर डेटा हँडलिंगमध्ये तालिका, चित्रांकन, सरळ गणना, त्यानंतर गणित शिक्षण पद्धती, समस्या समाधान, कक्षा में गणितीय गतिविधिया, मूल्यांकन, म्हणजे गणिताची पेडॉगॉजी विचारणार आहेत मित्रांनो इथे. त्यानंतर पर्यावरण येणार आहे मित्रांनो, म्हणजे EVS हे आपल्याला हिंदीमध्ये विचारणार आहे. एन्व्हायरमेंट, त्यामध्ये परिवार व समाज, परिवार के प्रकार, भोजन, पाणी, आवास, त्यानंतर पर्यावरण म्हणजे वनस्पती, प्राणी, प्राकृतिक संसाधन, हवा, पाणी, मौसम, त्यानंतर नकाशे व दिशाए, ज्यामध्ये नकाशा वाचन, दिशाए, स्थान और दूरी. EVSची बी पेडॉगॉजी विचारणार आहे मित्रांनो, ज्यामध्ये असणार आहे समूह क्रिया आधारित शिक्षण, स्थानिक शिक्षण, मूल्यांकन, या बाबी आपल्याला पर्यावरणमध्ये सगळ्या गोष्टी विचारणार आहेत मित्रांनो. तर
हा जो झाला आत्तापर्यंत हा होता पेपर 1साठी मित्रांनो. आता आपण जाऊया पेपर 2साठी. तर त्यापूर्वी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो, व्हिडिओला देखील लाईक करा आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करा मित्रांनो. तर आपण वळूया पुढच्या पेपरकडे. इथे बघा मित्रांनो, CTET पेपर 2 वर्ग 6वी ते 8वीसाठी राहणार आहे. जे शिक्षक 6वी ते 8वीच्या वर्गाला पात्र आहेत, पात्र होण्यासाठी ही पात्रता परीक्षा आहे मित्रांनो, त्यांच्यासाठी पेपर 2 आहे मित्रांनो. तर त्याचा पूर्ण अभ्यासक्रम आपण बघूया. यामध्ये पण पहिला विषय जो असणार आहे तो असणार आहे बालमानसशास्त्र म्हणजे CDP. इथे बघा मित्रांनो, 11 ते 14 वर्ष वयसमूह त्या विद्यार्थ्यांसाठी इथे बोलणार आहेत. त्यांच्या शारीरिक, बौद्धिक, सामाजिक या विकासबद्दल बोलणार आहेत मित्रांनो. त्यानंतर बालक का मनोविज्ञान म्हणजे 11 ते 14 वर्षाच्या मुलाची सायकोलॉजी काय त्याबद्दल यामध्ये बोलणार आहेत मित्रांनो. त्यानंतर समावेशी शिक्षा, त्यांमध्ये विकलांगता के प्रकार, समावेशी कक्षा में शिक्षण, त्यानंतर शिक्षण अधिगम सिद्धांत, प्याजे, वायगोस्की, कोलबर्ग, सीखने की रणनीतियाँ या गोष्टी विचारणार आहेत मित्रांनो. हे मनोवैज्ञानिक आहेत मित्रांनो. यावर दरवर्षी प्रश्न असतात. त्यानंतर मूल्यांकन, डायग्नॉस्टिक टेस्ट, रेमेडियल टीचिंग. त्यानंतर दुसरा विषय आपल्याला असणार आहे भाषा, मराठीमध्येच असणार आहे. तर भाषेची संरचना, शब्दसंग्रह, वाक्यरचना, वाक्यप्रकार, अलंकार, त्यामध्ये वाचन समजमध्ये गद्य, काव्य, अपठित उतारा, भाषा शिक्षण पद्धती, कौशल्य आधारित अध्यापन, भाषा कौशल्य संवर्धन तंत्र. तिसरं असणार आहे हिंदीमध्येच असणार आहे, आपली माहिती आहे आपल्याला. तर त्यामध्ये व्याकरणमध्ये संधी, समास, वाक्य, शब्दभेद, अलंकार, भाषिक कौशल्यमध्ये अपठित गद्यांश, अपठित काव्यांश. त्यानंतर शिक्षण पद्धतीमध्ये हिंदी भाषा शिक्षण सामग्री व मूल्यांकन. गणित कळवळू मित्रांनो, गणित आणि विज्ञान. ते गणितमध्ये अंकगणित व बीजगणितमध्ये संख्या प्रणाली, पूर्णांक परिमेय संख्या, बीजगणितीय व्यंजक, ज्यामिती म्हणजे जॉमेट्रीमध्ये त्रिकोण, चतुर्भुज, वर्तुळ, प्रमेय, घन, घनाभ, गोळा, मापनमध्ये क्षेत्रफळ, घनफळ. डेटा हँडलिंगमध्ये बारग्राफवर येणार आहेत, सांख्यिकीवर विचारले जाऊ शकतात. आणि गणिताची पेडागॉजी विचारणार आहे मित्रांनो 15 मार्कासाठी. ही खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. त्यामध्ये समस्या समाधान, गणितीय तर्क. विज्ञानमध्ये जर बघितलं, भौतिक विज्ञान, बल, गती, काम, ऊर्जा, प्रकाश, ध्वनी, विद्युत. रसायनशास्त्रामध्ये जर बघितलं मित्रांनो, पदार्थांची रचना, मिश्रणे, द्रावणे, रासायनिक बदल. हे विज्ञानमधला भाग आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. त्यामध्ये नंतर जीवशास्त्रामध्ये वनस्पती, प्राणी, पेशी, पर्यावरण. पेडागॉजीमध्ये मित्रांनो विज्ञानची पेडागॉजी विचारणार आहे. त्यामध्ये प्रयोग आधारित शिक्षण, विज्ञान किट, मॉडेलचा वापर कसा करतात त्या गोष्टी, मूल्यांकन कसं करतात या सर्व गोष्टी. सामाजिक शास्त्र बघितलं मित्रांनो, हिंदीमध्ये विचारणार आहे आपल्याला. सोशल स्टडीज, त्यामध्ये इतिहासमध्ये प्राचीन भारत, मध्यकालीन भारत, आधुनिक भारत, स्वातंत्र्य संग्राम, सांस्कृतिक विकास. भूगोलमध्ये बघितलं मित्रांनो, पृथ्वीचा आकार, हवामान व वातावरण, नकाशे, संसाधने, भूमी, जल, खनिजे. नागरिकशास्त्रामध्ये भारतीय संविधान, शासन प्रणाली, संसद, न्यायपालिका, नागरिक हक्क व कर्तव्ये, लोकशाही. याची पेडागॉजीबद्दल जर बोललं मित्रांनो, तर समाजशास्त्र शिकवण्याच्या पद्धती, नकाशे, चार्ट्स, मॉडेल्स, मूल्यांकन या सगळ्या गोष्टी यामध्ये विचारणार आहे मित्रांनो. तर हा सर्व सिलेबस आपल्याला पेपर 1 आणि पेपर 2साठी आहे मित्रांनो. आपण हा सविस्तर बघितलेला आहे मित्रांनो. यामध्ये मेन टॉपिक्स आणि सब टॉपिक्स आपण बघितलेत मित्रांनो. जर तुम्हाला यांच्या नोट्स सापडायला काही अडचण असेल किंवा तुम्हाला याबद्दल कसा अभ्यास करायचा हे समजत नसेल, तर तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो. जर कोणत्या विषयाच्या तुम्हाला सेपरेट व्हिडिओ पाहिजे असतील किंवा तुम्हाला यावर काही मिळत नाही तर सेपरेट क्लास घेऊन आपण सोडवू शकतो मित्रांनो, जर तुम्हाला अडचण असेल तर. आणि काही अडचण असेल, कोणती पण अडचण असेल, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सुचवा मित्रांनो. इथपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे आभार मित्रांनो. आपल्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. आपले सर्वांचे खूप खूप आभार. काही अडचण असेल तर मला कृपया करून नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा मित्रांनो. मी ते लगेच तुमचं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. गुड डे.